ब्रेडसोबत, चपातीसोबत जाम मुलांना खरंच खूप आवडतो आणि आजकाल तर इतका हट्ट असतो ना मुलांचा, की बाहेरचा जाम हवाच. पण आता जर घरीच करता येत असेल तर किती भारी ना. चला आज बनवूयात मस्त असा जाम जो 6 महिने आरामात टिकतो. आणि बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. मग ब्रेडला लावून खा किंवा चपातीला लावून खा. खरं तर जाम आपण वेगवेगळ्या फळांचा किंवा मिक्स फळांचा सुद्धा बनवू शकतो. पण आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी जाम. तर भरपूर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचाभर व्हिनेगर घालायचं आणि या सगळ्या स्ट्रॉबेरी साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायच्यात. म्हणजे छान या स्वच्छ अशा होतात. तर 15 ते 20 मिनिटानंतर या पाण्यामधून आपल्याला निथळून घ्यायच्यात. फार वेळ ठेवू नका, कारण या स्ट्रॉबेरीचा वरचा लेयर जरा नाजूकच असतो आणि जास्त वेळ पाण्यात ठेवल्याने हा खराब होऊ शकतो. म्हणूनच 15-20 मिनिटं पुरेसे होतात. आता या पाण्यामधून या सगळ्या स्ट्रॉबेरी निथळून घेऊयात. आता हे पाणीच बघा बरं किती खराब निघालेलं आहे आणि यामध्ये भरपूर कचरा सुद्धा निघालाय. आता हे पाणी बदलून घेऊयात. स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा एकदा आपण स्ट्रॉबेरी मस्त अशा धुवून घेऊयात. यावेळेस आधीप्रमाणे जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही. तर फक्त हलक्या हाताने एकदा स्ट्रॉबेरी वर-खाली करून घेतलेल्या आहेत आणि यासुद्धा पाण्यामधून आपल्याला संपूर्णपणे निथळून घ्यायच्यात. स्ट्रॉबेरीज पूर्णपणे निथळणं खूप गरजेचं आहे. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची दक्षता घ्यायची आहे, ते म्हणजे स्ट्रॉबेरीज अजिबात खराब नको, कीड वगैरे लागलेली नको किंवा खूप जास्त अशी मऊ पडलेली आहे, दबलेली आहे, थोड्या वेळातच ही खराब होऊन जाईल, अशी अजिबात स्ट्रॉबेरी घ्यायची नाही. कारण आपण जो जाम बनवतो तो जास्त दिवस टिकण्यासाठी बनवतो आहे. स्ट्रॉबेरीज पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत, निथळून घेतलेल्या आहेत. आता स्ट्रॉबेरीज आपल्याला कट करून घ्यायचे. तर वरचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, तो अजिबात घ्यायचा नाही. आणि यानंतर स्ट्रॉबेरीचे 2 तुकडे करून डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचं आहे. मी इथे वजनी प्रमाणानुसार 300 ग्रॅम स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत. यावरचं देठ कट करून घेतलेलं आहे. मिक्सरला आता छान असं फिरवून घेऊ. तर मिक्सरला फिरवत असताना आपल्याला यामध्ये पाणी, साखर असं काहीच घालायचं नाही. फक्त आपल्याला स्ट्रॉबेरी बारीक करून घ्यायची. पटकन अशी स्ट्रॉबेरी बारीक सुद्धा होते. फक्त छान असा ज्यूस बारीक झाला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला गाळायची गरज लागली नाही पाहिजे. इतका छान एकसंध असा स्ट्रॉबेरी ज्यूस आपल्याला तयार करून घ्यायचा. तर इथे स्ट्रॉबेरी ज्यूस आपला तयार झालेला आहे. हा तयार झालेला स्ट्रॉबेरी ज्यूस एका पसरट भांड्यामध्ये पॅनमध्ये घालायचा आहे, की जेणेकरून फार वेळ आपल्याला लागणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता हलकासा दाटसर एकसंध असं स्ट्रॉबेरीचा ज्यूस इथे तयार झालेला आहे. हवं तर तुम्ही इथे गाळून घेऊ शकता. कारण स्ट्रॉबेरीच्या ज्या वरच्या बिया असतात त्या काही सहजासहजी बारीक होत नाही आणि त्या जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नक्कीच इथे घालून घेऊ शकता. गॅसची फ्लेम चालू केली आणि यानंतर साधारण 2-1 मिनिटांसाठी छान असं शिजवून घेतलं आणि आता यामध्ये बरोबर आपल्याला 150 ग्रॅम साखर घालायची किंवा स्ट्रॉबेरी किती आंबट आहे, गोड आहे यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आत्ता जरी फेंट कलर दिसत असला तरी सुद्धा रंग घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण स्ट्रॉबेरीचा मुळातच रंग खूप छान असतो. जसं हा सिरप शिजायला सुरुवात होते तसं मस्त असा रंग निखरून येतो, तुम्ही इथे बघू शकता. साखर घातली आहे. साखरचं क्रिस्टलाइज होऊ नये, घट्ट होऊ नये म्हणून फक्त अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे आणि पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की वाफ धरते आणि वाफेचं पाणी या मिश्रणामध्ये पडू शकतं आणि मग जाम जास्त दिवस टिकणार नाही. जरी तुम्ही हा फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी महिनाभर छान टिकतो, पण त्याला शिजवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता हे दाटसर आपल्याला करून घ्यायचं कारण आत्ता खूपच पातळ आहे, म्हणून साधारण 10 मिनिटांसाठी मी शिजवून घेतलं. आता हे चेक कसं करायचं की झालं आहे की नाही, तर यासाठी फ्रीझरमध्ये मी ही डिश ठेवली होती. छान थंड आहे आणि यावरती आपल्याला हा सिरप घालायचा आहे. सिरपचा जर असा ओघळ आला तर समजायचं की अजून थोडंसं शिजवण्याची गरज आहे. साधारण आणखीन 5-7 मिनिटांसाठी इथे मी जाम चांगला शिजवून घेतलेला आहे. हवं असेल तर आणखीन थोडासा जास्त दाटसर करू शकता. आत्ता जी कन्सिस्टन्सी दिसते थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी दाटसर होते आणि यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखीनच दाटसर होऊ शकते. म्हणूनच मी खूप जास्त घट्ट सुद्धा करणार नाही. जसं बाजारात मिळतो ना जाम तसा नाही करणार, कारण थोडंसं पातळ असला की मग ब्रेडवरती, पोळीवरती लावायला अतिशय सोपं पडतं. पुन्हा मी ही ताटली फ्रीझरमध्ये ठेवली होती. छान थंड झालेली आहे. आता काही सहजासहजी ओघळ येत नाहीये आणि याचाच अर्थ इथे आपला जाम झालेला आहे. पण हवं असेल तर आणखीन थोडा वेळ म्हणजे साधारण
3-4 मिनिटांसाठी आणखीन तुम्ही शिजवून घेऊ शकता, आणखीन थोडंसं दाटसर करू शकता. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. ही फ्लेम बंद करून आपल्याला संपूर्णपणे हा जाम थंड करून घ्यायचा आहे. अजिबात कोमटसुद्धा चालणार नाही. अजिबात यामध्ये वाफसुद्धा बसता कामा नये किंवा वाफेचं पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये होऊ द्यायचं नाही. यासाठी अधूनमधून असं हलवत राहायचं, म्हणजे पटकन थंडसुद्धा होईल. झाकण ठेवायचं नाही. आता संपूर्णपणे जाम जेव्हा थंड होतो त्यावेळेस आपल्याला हा एका काचेच्या बरणीमध्ये किंवा इतर भांड्यांमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. फक्त झाकण याला गच्च असायला हवं. आता फ्रीजमध्ये हा कमीत कमी 6 महिने छान टिकतो. पण जर तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर ही खात्री घ्यायची की याला पाण्याचा अजिबात अंश लागता कामा नये किंवा थोडंसुद्धा जरी पाणी लागलं तरीसुद्धा हा जाम बाहेर ठेवला तर खराब होऊ शकतो. जर ही काळजी घेतली तर आरामात हा जाम बाहेरसुद्धा 15 ते 20 दिवस किंवा महिनाभरसुद्धा छान टिकू शकतो. तर मस्त असा जाम झालेला आहे. मस्त स्प्रेडसुद्धा होतोय चपातीसोबत, पोळीसोबत किंवा असा ब्रेडसोबत खायला. सकाळी नाश्त्याला अगदी झटपट असा नाश्तासुद्धा आहे. मुलांना तर असे जाम फार आवडतात. नक्की ट्राय करून पहा. आजची जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.